सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओळी क्रमांक 491. जनको हे माता हामी गोरहीन पुरता पुत्र विक्त कंधा माझे हे ना. हे अर्जुना, ते माझे वडील आहेत. मी त्यांची आई आहे. मी गोरा आहे की काळा आहे, मी पूर्ण आहे, स्त्री आहे का पुत्र व संपत्ती ही माझीच आहे. ऐसी आवळ घोणी स्वप्ना धावत भव स्वर्गाची आराना तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषुगा. हे अर्जुना, अशा स्वप्नावरती स्वार होऊन जे चैतन्य एकही ना पारलौकिक विषयाच्या रानामध्ये स्वैरपणाने धावत असते, त्या चैतन्याला क्षर पुरुष हे नाव दिले आहे. आता एक शत्रज्ञ येणे नामे जयाचे बोलणे मग जीव कामने जिये दिशेचे. आता ज्याला क्षत्रज्ञ असे म्हणतात, त्या दशेत सारे जगत जीव म्हणजे जीवात्मा आहे. जो आपुले विसारे सर्वभूतत्वे अनुकरे तो आत्मा बोलिले अक्षरे पुरुष नामे. जो मूळ आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतमात्रांचा संचार करतो, त्याला जीवात्म्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून यावी पुरुषता वरी देह पुरी निदे जाता पुरुष नामे. तो आत्मरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष नाव प्राप्त झाले आहे, आणि शिवाय तो देह निवास करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि अक्षरपणाचा नाथीला ऐसे नियाला जे उपाधीची आतला म्हणून या. हे अर्जुना, जो ब्रह्माने अक्षर उपाधीशी दाताम्य पावला आहे म्हणून तो परमार्थिक अक्षर असूनही त्याच्यावर अक्षरतेचा खोटा आरोप आला आहे. जैसे खळाळीची उदका सरिसिया डोळे चंद्रिका तैसा विकारापाधिका ऐसाची गमे. ज्याप्रमाणे खळखळ वारणाऱ्या वाऱ्यात पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हालत असलेले दिसते, त्याचप्रमाणे अनेक विकारांच्या उपाधीने आत्मा उपाधियुक्त भासत असतो. का खळाळू मोठका शेषे आणि चंद्रिका तो अरिसीच भ्रंशे तैसा उपाधी नाशी न दिसे उपाधिको. नंतर हे चालणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यांच्या दिसणारे चंद्राचे प्रतिबिंबही नाहीसे होते, त्याचप्रमाणे सर्व उपाधींचा नाश झाल्यावर चैतन्य उपाधी रहित दिसते. ऐसे उपाधीचे निपाडे क्षणी तत्व याते जोडे तेने खोकरपणे घाडे क्षर नाम हे. याप्रमाणे उपाधींचे मुळे चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधींच्या ह्या नाशवंतपणामुळे यास अक्षर असे म्हणतात, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. एव जीव चैतन्य वगे हे अक्षर पुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षरासी. याचप्रमाणे सर्व जीव चैतन्याचा अक्षर असे नाव आहे, हे जाणावे. आता अक्षर पुरुषाची उत्तम प्रकारे कल्पना येईल ह्याचे मी वर्णन करतो. एव जीव चैतन्य वगे हे जाणावे तरी आता रूप हे बरवे अक्षरासी. तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्य असतो हा गिरीवारा मेरू जैसा.
हे अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो मध्यभागी आहे, ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा पर्वताच्या रांगेमध्ये मध्यभागी आहे. तो पृथ्वी पाताळ स्वर्गी न भेदेती भागी, तैसा दोही ज्ञान ज्ञानांगी पडेना जो. कारण जसा मेरू पर्वत पृथ्वी पाताळ व स्वर्ग ह्या 3 लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान ह्या दोहीशी जो संबंध करीत नाही. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्य न धावे दुजे घेणे, ऐसे निखळ जो नेनाने तेची ते रूपा. ते क्षर मी ब्रह्मा आहे. या यथार्थ ज्ञानाने ब्रह्माची ऐक्य पावत नाही, आणि किंवा मी देह आहे, ब्रह्मतत्वाहून वेगळा आहे, अशा ब्रह्मज्ञानांचे द्वैतांचा स्वीकार करत नाही. जे शुद्ध अज्ञान तेच अक्षरांचे लक्षण होय. पासुतानी शेष जाय, ना घट भांडादी होय, तयाम्रो पिंडायसे आहे मध्यस्थ जे. मातीमध्ये पाणी घालून तिचा गोळा तयार केला तर तिचे मटके बनवण्यापूर्वी मातीपणा तर गेलेला असतो आणि मटक्याचाही आकार नसतो. ह्या गोळ्याप्रमाणे हे अक्षर पुरुषांची मधली स्थिती आहे. पै आटोनी गेली सागर, मग तरंगना किर, तया ऐसी अनावर हे दशागा. समुद्र आटल्यानंतर जेथे लाटा नसतात आणि जलही नसते, त्याचप्रमाणे अक्षर व्यक्त अवस्था रूप आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नीचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगाडे न्याहाळणे जे. हे अर्जुना, जागृत अवस्था जाऊन स्वप्न अवस्था येण्याची मधील जी निद्रा अवस्था, त्याप्रमाणे अक्षराकडे पाहावे, त्याला जाणावे, असे सांगतात. विश्व आघवेची मावळे, आणि आत्मबोधू तरी नुजळे, ते अज्ञान दशे केवळे अक्षरू नावा. आणि जगाचा काश नाहीसा होतो, हे आत्मज्ञानाची बोध होत नाही. या दोही मधील जे अज्ञान अवस्था तिला अक्षर असे म्हणावे. सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. आमुष्याला सर्व कला नाहीशी होऊन ते चंद्राचे स्वरूप असते, त्याचप्रमाणे ज्ञान व अज्ञान विरहित अक्षरांचे रूप आहे. पै सर्व पाती विनाचे, हे जीवदशा येथ पैसे, फळ पाकात जैसे झाड बीजी. त्याप्रमाणे देहाची उपाधीसह सर्व स्थूल सूक्ष्म उपाधी नाश झाल्यावर जीवदशा देखील त्याच्या ठिकाणी प्रविष्ट होते. फळ पिकल्यानंतर वृक्ष जसा त्या बीजात प्रवेश करतो, त्याचप्रमाणे तैसे उपाधी उपहिता, तो कोणी ठाके जेथ, तयाचे अव्यक्त बोलती गा. त्याचप्रमाणे देहादी उपाधीसह जीव चैतन्य ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात, त्याला अव्यक्त असे म्हणतात. घन अज्ञान सूक्ष्मती, तो बीज भावे म्हणती, यर स्वप्न जागृती फळ भावे तो. श्रीकृष्ण सांगतात, पूर्ण अज्ञान ह्या निद्रा अवस्थेत असते, तिला बीजभाव असे म्हणतात, आणि दुसरी स्वप्न व जागृत अवस्था तिला फलभाव असे म्हणतात. दयासी का बीजभाव, वेदांती केलाय साओ, तो जया पुरुषा ठाव अक्षराचा. वेदांती ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात, ते अव्यक्त अक्षर पुरुषांचे राहण्याचे स्थान आहे, असे श्रीकृष्ण भगवान सांगतात. जेथुनी अन्यथा ज्ञान, फांकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे.
ज्या अव्यक्तापासून निर्माण झालेले ब्रह्मज्ञान विस्तारित होऊन जागृत आणि स्वप्न निर्माण झाले आहे, ते अव्यक्त द्वैत बुद्धींच्या रानात प्रविष्ट झाले आहे. जीवत्व जेथुनी किरीटी विश्व विठविताची उठी, ते उभय भेदाची मुठी अक्षर पुरुषो. हे अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेचं उत्पन्न करीत उठते, त्या दोन्ही कल्पांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष जाणावा. हे रुक्षर पुरुषो का जानी, ध्येयी खेळे जागृत स्वप्नी, ती अवस्था हे दोन्ही पिया लागा. दुसरा जो क्षर पुरुष म्हणजे जीव व या विश्वामध्ये देह धारण करतो आणि जागृती व स्वप्न अवस्था यांचा उपभोग घेतो, त्या दोन्ही अवस्था ज्यांच्यापासून उत्पन्न होतात ते विश्व होय. जे अज्ञान धन सूक्ष्मती ऐसी ही जे ख्याती, या उनी एकी प्राप्ती ब्रह्माची जय. ज्या अवस्थेला अज्ञान घन सूक्ष्मती असे नाव आहे, तिच्यात ब्रह्मप्राप्तींची उणीव आहे असे श्रीकृष्ण भगवान सांगतात. साचची पुढती वीरा, जरी न येत स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा मनो येता. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, खरोखर या निद्रा अवस्थेपासून जर स्वप्न किंवा जागृती या अथवा प्राप्त न होतील, तर त्या अवस्थेस ब्रह्माची प्राप्ती होईल अशी निश्चित म्हणता येईल. परी प्रकृती पुरुषी दोन, भ्रे झाली ती गगनी, क्षत्र क्षत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये. परंतु या निद्रारूपी आकाशामध्ये प्रकृती पुरुष रूपी ढग येऊन जीव व शरीर यांची वृष्टी होते. हे असो दोषाखा या संसार रूपा रुखा, मूळ रूप हे पुरुषा अक्षराचे. हे असो खाली शाखा असलेले हा संसार रूपी वृक्षांचे हे मूळ आहे, हेच तर अक्षर पुरुषांचे स्वरूप होय असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत. हा पुरुष हा मनिजे, जो पूर्णपणे सिनिजे, जे मायापुरी पौडी जे तेनीही बोलो. याला पुरुष म्हणायचे तर या स्वरूपांचे परिपूर्ण आहे व मायारूपी नगरीमध्ये शयन करतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि विकाराची जे वारा, जे विपरीत ज्ञानाची परी, नेनी जे जे माझारी, जे सूक्ष्मती हागा. आणि जन्म मरण रूपी विकारांचा एरझारा हा जो एक विपरीत ज्ञानांचा प्रकार आहे, तो प्रकार या सूक्ष्मती अवस्थेमध्ये समजत नाही, अशी ती मोठी सूक्ष्मती अवस्था आहे हे अर्जुनाला सांगतात. म्हणून या पेसे अक्षरणे ना नसे, आणि केई नाशे ज्ञान विना. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, म्हणून याचा आपोआप नाश होत नाही, कारण ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने हा नाहीसाही होत नाही. या लागी हा अक्षरू ऐसा वेदाची डगरू, केला देशी थोरू सिद्धांताच्या. याकरिता हे अक्षर आहे, वेदांतात सिद्धांत केलेला आहे, अशा सिद्धांतांची महान प्रसिद्धी दिसून येते. ऐसे जीव कार्य कारण, जया माया संगूची लक्षण, अक्षरे पुरुष जान चैतन्य ते. याचप्रमाणे मायेच्या उपाधींचे चैतन्य हे जीवात्म्यांचे रूप धारण करते, त्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. आता अन्य न स्थान ज्ञानी, या दोन्ही अवस्था जिया जनी, जिया हारपती घानी अज्ञानत्वी. आता विपरीत ज्ञानाने या विश्वात उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृत व स्वप्न अवस्था आहेत, हा गाढ अज्ञान रूपी तत्वामध्ये म्हणजे सूक्ष्मती मध्ये नाहीसा होतात. जे अज्ञान ज्ञानी बुडाली, या अज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया,
तैसा वैनी काष्ट जाळोनिया स्वयं जळे. हे अज्ञान ज्ञानात बुडून ज्ञानाच्याही पलीकडे गेल्यावर त्याप्रमाणे लाकडास लागलेली अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो, त्याचप्रमाणे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे विन उराले जाणते जे. याचप्रमाणे ज्ञानाने अज्ञानाला नष्ट केले आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन ते स्वतःही नष्ट झाले, असे मग जाणण्यापणाशिवाय जाणणेच उरते. ते का उत्तम पुरुषो ज तृतीय का निष्कर्षो दोहीहून अनेको मागिला जो. हे ज्ञान म्हणजे उत्तम पुरुष आहे, जो मागे सांगितलेले क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाहून वेगळा आणि शेवटचा आहे. सूक्ष्मोती आणि स्वप्नापासून भव्य अर्जुना जागणे जैसे आना बोधाचे नी. हे अर्जुना, सूक्ष्मोती आणि स्वप्न यापेक्षा जागृती अशी अनेक प्रकारची वेगळ्या ज्ञानाची अवस्था आहे, ते मी तुला सांगतो. काक्षी लक्ष्मी हन मृगजळा पासून अर्क मंडळा अफाटू देवी वेगळा उत्तम गा. अथवा किरणी आणि मृगजळ याहून सूर्यमंडल जसे अतिविशाल आणि वेगळे आहे, त्याचप्रमाणे तो उत्तम पुरुष आहे. तो ना काष्टाची काष्टी होनी अनारिसा जैसा वेणी तैसा अक्षरा पासोनी आनची जो. हे उदाहरण राहू दे. लाकडामध्ये असलेला अग्नी जसा लाकडाहून वेगळा असतो, तसा अक्षर आणि अक्षर याहून तो उत्तम पुरुष वेगळाच असतो. पेग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदवादा ए कारणवाचा. कल्पनेच्या वेळी ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा नाहीशी होऊन सर्वत्र जलमय झाले, म्हणजे नदी व नद सर्व एकत्र एक होऊन जातात, तैसे स्वप्न ना सूक्ष्मोती ना जागराची गोठी आधी जैसी गिळली दिओ राती प्रलय तेजे. ज्याप्रमाणे प्रलयाच्या वेळी अति तेज निर्माण होते आणि रात्र व दिवस गिळून टाकले जातात, त्याचप्रमाणे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी सूक्ष्मती व स्वप्न नाही, तसेच जागृतीही उरत नाही. मग एक पण ना दुजे से नाही नेनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. मग द्वैत किंवा अद्वैत हा भाव राहत नाही, असणे व नसणे हेही कळत नाही. ज्या उत्तम पुरुषांचे ठिकाणी अनुभव देखील घाबरून बुडून गेलेला असतो, कारण उत्तम पुरुष हा अनुभवाचा विषय नसून अनुभव स्वरूप आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. ऐसे आधी जे काही जे उत्तम पुरुष पाही जे परमात्माई बोलिले नामी. असे जे तत्व आहे तेच ते उत्तम पुरुष आहे, असे जाण. याला इहलोकी परमात्मा असे म्हणतात. तेही तेथ न मिळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता धडीचा कीचे. हे अर्जुना, हे बोलणे सुद्धा उत्तम पुरुषाशी ऐक्याला प्राप्त न होता जीवदशेत राहून बोलावे लागते, म्हणजे जीवात्म्याच्या क्रमाने बोलावे लागते. जसे मूक मनुष्य नदीत बुडाला तर ती बुडाल्याची वार्ता काठावर उभा असलेला मनुष्य सांगू शकतो, तैसे विवेकाची एकांठी उभे ठाकलिया किरीटी पारावराची गोठी करणे वेदा.
त्याप्रमाणे अर्जुना, विवेकाच्या तीरावर स्वतःला उभे केल्यानंतर कार्यकारण स्वरूप क्षराक्षर पुरुष हा अलीकडचा आहे व कार्यकारणातील पुरुष उत्तम पुरुष पलीकडचा आहे असे बोलणे वेदांचे सोपे झाले आहे. नाहीतर उत्तम पुरुषासंबंधी काहीच बोलता आले नसते. म्हणून पुरुषो अक्षराक्षरा दोन्ही देखून वर, या ते म्हणती पारा आत्मरूपा. म्हणून अक्षर अक्षर हे पुरुष दोन्ही अलीकडचे आहेत असे पाहून ह्या उत्तम पुरुषाला पलीकडचे आत्मरूप आहे असे म्हणतात. अर्जुना, ऐसिया पारी परमात्मा शब्दावरी, सुचिये गावधारी पुरुषोत्तम. अशा प्रकारे अर्जुना, परमात्मा या शब्दांची ज्या उत्तम पुरुषाला सुचवितात तेच खरे. एरवी न बोलणे नि बोलणे, तेथीचे सर्वने निवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तू का. एरवी ज्याच्या संबंधी काहीच न बोलणेच बोलणे आहे, सर्व ज्ञान तेथे लोप पावते, सर्व प्रकारचे कर्म व्यवहार बंद पडतात, अशी जी वस्तू आहे असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. रामकृष्ण हरी.